कुमार 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 कुमार
होय होय वारा करी पायहे पायहे रे पंढारी काय करावी साधने फळाघेचे अभिमान रे कोडघेची पोरे काय करावी साधने फळाघेची तू का म्हणे तू का म्हणे डोळा विठोबाई सला सावळा काय करावी साधने फळावघेची येणे काय करावी साधने फळावघेची येणे विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यवनं पुण्डरीकायनाथं इन्द्रे समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरणसरोजरज निजमन गुरु सुधारि वर्णो रघुवर विमल जसुर जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन
नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे होय सकल विद्येच्छाधिकरण तिचे वंदू श्री चरण से गुरुंचे ते नमस्कार आणि आता विठ्ठल होय होय वार करी पाही पाही रे पंढरी काय करावी साधने फळाघीची इने प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा: ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालते. वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीज मौयम. नाहीतर माऊली ज्ञानोबराय सांगतात: म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता. ज्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पानही हलू शकत नाही. एवढंच नाही तर देवाच्या सत्तेने सर्व सृष्टीची उत्पत्ती आहे. भगवान परमात्मा स्वतः सांगतात: एकोहम बहुश्याम एकलेनी कंठीची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने. म्हणून या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक व्यक्तीचा जन्म झालाय त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे. माणसाला मरण हे अटळ आहे. कोण कधी जाईल सांगता येत नाही. पण योग्य वेळेमध्ये जीवनाचा उद्धार करून घेण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे भगवंताचं नामचिंतन कथा आणि कीर्तन. मग या ठिकाणी येण्यासाठी सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं लागतं. मनुष्य जन्म आपल्याला भगवान परमात्मा स्वाधीन केलाय. पण 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्यावर जेव्हा पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म आहे. उपजते नासे नासेले ते पुनरपी दिसे आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कोण कधी जाई सांगता येत नाही. म्हणून योग्य वेळेमध्ये सावध होऊन भगवान परमात्माचं नामचिंतन करून जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. 7 दिवसासाठी भगवान परमात्माच्या नामचिंतनाची गंगा तुमच्या गावात वाहत आली आहे. या परिसरात वाहत आली. एक आहे जलरूपी गंगा आणि एक आहे ज्ञानरूपी गंगा. जलरूपी गंगामध्ये स्नान करण्यासाठी जावं लागतं. पण त्या ठिकाणी गेल्यावर पाय घसरून पडण्याची आणि बुडण्याची शक्यता आहे. पण या ठिकाणी आल्याच्या नंतर जो बुडायला नाही त्याचाही बेडा पार करणारी गंगा आहे. पण इथं येणं फार महत्वाचं आहे. बरं, येण्यासाठी सुद्धा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठली कृपा केली. भगवान परमात्माची कृपा असावी लागते. पहा, मी सांगू आलोय आपण कीर्तनासाठी. पण कीर्तन संपेपर्यंत कोणाला काय होईल सांगता येत. क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध सोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसागा राम राम स्मराधी. योग्य वेळेत सावध व्हायचं. कारण
संतांनी सुंदर असं वर्णन केलंय पहा. दोन उंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेव्ही आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवांचा. दोष ना कुणाचा, कोण कधी जाईल सांगता येत नाही. योग्य वेळेत सावध होऊन जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. आता बरेच जण म्हणतील ताई कीर्तनात बसलोत आम्ही, मग तरुण वयातच परमार्थ करावा असं काही आहे का? म्हातारपणी करू आम्ही. कीर्तन संपेपर्यंत कोणाच्या छातीत चमकाय सांगता येतं का? संतांनी प्रमाण दिलंय आपल्याला. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, एकदा का गुडघ्याच्या वाट्या सरकल्या, इच्छा असून सुद्धा कीर्तनाला येता येत नाही. कानपूर लाईन खराब झाली, आम्ही किती सांगू द्या तुमच्या कानापर्यंत पोहोचणार फक्त आमचे ओठ हलवलेले दिसतील. एकदा का डोळे व्यवस्थित राहिले नाही, भगवान परमात्माचं रूप पाहण्याची कितीही इच्छा झाली तरी पाहू शकत नाही. म्हणून जवळ हे सगळे सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपली सोयीत पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. योग्य वेळेत सावध व्हायचे. तरुण हाच भवसागर तरुण जाण्यास योग्य आहे. म्हणून जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल म्हणून लोक टाकतील तुम्हाला. म्हणून परमार्थ करायचा, योग्य वेळेत सावध व्हायचे. अतिशय सुंदर भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्माच्या दरबारामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह साधू संतांच्या प्रेरणेने आपण पाहतोय. अनादी कालापासून अखंड हरिनाम सप्ताह चालत राहणं, ज्या पुरुषांनी, ज्या व्यक्तीने, ज्या साधू संतांच्या पायीक भगवान परमात्माचे पायीक आहेत, त्यांनी सुरुवात केली नाही हे संतांपेक्षा कमी नाही. म्हणून श्रद्धेय आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान 4-5 वर्षापूर्वी याच ठिकाणी हे पाहिल्याच्या नंतर लक्षात आलं. माझ्या कीर्तनासाठी मी आले होते, पण त्यावेळेला ड्रेसवरती कीर्तन केलं होतं. पहा तुमच्या लक्षात आहे का नाही मला माहिती नाही, पण इथं आल्यावर लक्षात आलं माझ्या. अगदी वारकरी संप्रदायावरती खूप मोठं योगदान ज्यांचं आहे, त्याचबरोबर वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे आणि वारकरी संप्रदायाचा वारसा घरामध्ये ज्यांनी स्वतः तेवढ ठेवलाय, जरी स्वतः निघून गेले तरी त्यांच्या विचारांनी मात्र आपल्यामध्ये जिवंत आहे. आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय वैकुंठवासी बाबूराव वाघ गुरुजींची अगदी सांगव तुम्हाला, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होईल, विनम्र अभिवादन करेल आणि कायम अखंड असेच आशीर्वाद आमच्यावरती राहावे अशी विनंती करेल. त्याचबरोबर ज्यांनी हा सप्ताह सुरुवात केलाय, चालू ठेवलाय, आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सर्वच नामवंत कीर्तनकार ज्यांच्या परिचित आहेत, ॲडव्होकेट आमचे उद्धव दादा असतील, दादांचे धन्यवाद व्यक्त करेल. खूप मोठं वारसा तुम्ही सांभाळताय दादा, आणि वारकरी संप्रदाय तुमच्यावरती प्रेम करणार आहे. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. दादांनी एक सुंदर वाक्य सांगितलं, मी पत्रिकेत तुमचे नाव कालपासून पाहत होते, सापडत पण कुठं सापडना, पाठीमागून पाहिलं पण कुठं दिसना, नामांकित आहेत, एवढे आवाज गोड तुमचे. पण त्यांनी सांगितलं फार सुंदर, म्हणजे बाबांनी सांगितलं होतं आपल्या पंचकृषीमध्ये संभाजीनगरमध्ये एकापेक्षा एक एवढे सुंदर गायक वादक नामांकित आहेत. एखाद्याचं नाव चुकून जर राहिलं तर कायमचं मन दुखावलं जाईल, आणि त्यांचं एकदा का मन दुखावलं किती परत विनवणी करा ती भरून जागा निघणार नाही. पण सगळ्यात सोपं कोणाचेच नाव टाकायचे नाही, कीर्तनकार सोडता. तुम्ही सर्वजण उपस्थित आहेत, सर्व गुरुजन मंडळी, ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं ज्येष्ठ आहे, तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. एकदा सर्वात जोरात टाळी वाजवायची सर्वांसाठी. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. टाळकरी मंडळी, माझे संदव, तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आमच्या विनेकरी मावशी मस्त फेटा वगैरे मस्त दिसायला दिले, धन्यवाद व्यक्त करते तुमचे. त्याचबरोबर खूप सुंदर साऊंड सिस्टीम आहे दादा, तुमचे धन्यवाद. पवित्र अशा कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे, आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय श्रीमान निवृत्तीनाथ महाराज घोडके असतील, बाबांचे धन्यवाद व्यक्त करील. संत तुकाराम महाराज वारकरी आश्रम, त्याचबरोबर या पवित्र अशा कार्यक्रमासाठी अगदी नितांत लहान बहिणीसारखं जे माझ्यावरती प्रेम करतात. या परिसरामध्ये भरपूर वेळा कीर्तन कुठेही असेल, पण कधीच अगदी फोन येईल का नाही येईल का स्वतः कॉल करून म्हणतात ताई साहेब येतो बरं आज, कारण त्यांना वेळ असतो की नसतो माहिती नाही. आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रात कथा कीर्तनाच्या माध्यमातून खूप मोठं नाव आहे. बरेच तुमच्याच भागातले नियोजन सुद्धा सप्ताहाचे करतात. आदरणीय हरिभक्त परायण, मला वाटतं वर्षातून कमीत कमी 10-15 कीर्तन होत असते तुमच्याकडे. आमचे जनार्दन महाराज
महाराजांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर पवित्र अशा कार्यक्रमासाठी आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय अच्युत महाराज कुलकर्णी असतील, बाबांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करते. बाबांच्या चरणावरती नतमस्तक होते. एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवून स्वागत करायचं. ज्ञानाला वयानं ज्येष्ठ आहेत. एक पाहिलं लेडीज कीर्तनकार म्हटलं, महिला सप्ताह म्हटलं, बाबा आशीर्वाद देण्यासाठी, कीर्तन ऐकण्यासाठी नाही. मज पामर आहे काय थोरपण आणि पायीची वाहन पायी बरी. बाबांचे धन्यवाद व्यक्त करेल. सुंदर अशी हार्मोनियमची साथ देतात आदरणीय हरिभक्त परायण बाबा. क्या बात आहे. दुबेले सर, वा काय वाजवत आहे तुम्ही. एकदा जोरात टाळी वाजवा. धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर गायनाचारी आदरणीय आमच्या काळेताई 5 वर्षापासून ओळखी. जेव्हा कीर्तनकार नव्हते तेव्हापासून ओळखतात मला ते. त्यामुळे धन्यवाद व्यक्त करते. सर्व टाळकरी महिला मंडळ, तुम्ही सगळेच गायक आहेत. कुणाच्या पुढे माईक मांडला तरी तेवढाच म्हणणार आहे. मग तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. इकडे सर्व टाळकरी मंडळी आहेत. त्याचबरोबर दोन्ही छोट्या छोट्या ताई मस्त रोज अजिबात न फक्त 7 दिवस सोबदार. हा एकदा जोरात टाळी वाजवा यांच्यासाठी. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी 6-7 वर्षापासून ज्यांचा माझा परिचय आहे, वारकरी संप्रदायातील सर्वच नामवंत महाराज मंडळी. कुठली अडचण आली संभाजीनगरमध्ये तरी सुद्धा त्यांच्या घरी ज्यांचा निवास असतो आदरणीय हरिभक्त परायण आमच्या पाटील काकू आणि काका लग्नी लेकीसारखं प्रेम करतात. पहा, भरपूर वर्षानंतर भेट झाली. सगळ्यात तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला झाला इथे कीर्तन आल्यावर. पण एकदा आमचे काकू काका आहेत, बाकी सर्व पंचकृषीतून आलेले भाविक भक्त, सर्वांसाठी एकदा जोरात टाळी वाजवायची. माझे वडीलही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, मृदंगाचार्य महाराज तुमचे धन्यवाद. त्याचबरोबर आईसाहेब देखील उपस्थित आहेत, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर अगदी गोड स्वभाव आहे, वयाने लहान आहेत, पण कीर्तन कथा ऐकण्यासाठी अगदी खूप उत्सुकतेने येतात प्रत्येक ठिकाणी. म्हणजे मयुरी ताईचे धन्यवाद व्यक्त करते. तिकडे नका पाहू, माझ्याकडे पहा. कीर्तन झाले, भेट घालून देत तुमचे. सर्व हरिभक्त परायण मंडळी, ग्रामस्थ मंडळी, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नामवंत कीर्तनकार कथाकार ज्यांच्या परिचित आहेत. हरिभक्त परायण, मला काय नाव सुचना काका, जाधव काका. 3-4 वर्षापासून परिचय फक्त मोबाईलवर. आमच्या सोमनाथ दादांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. डीपीला फोटो बरेच वेळा पाहिलाय, पण प्रत्यक्षात भेट मला वाटतं पहिलीच आहे. मागच्या वर्षी झाली होती. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. सर्व हरिभक्त परायण मंडळी, ग्रामस्थ मंडळी. आज तुम्ही म्हणाल तुमचं नामचा का बांधाला बांधे का, सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाही. सर्व हरिभक्त परायण चष्म्यावाले, पेट्यावाले, गंधावाले, बिना गंधावाले, पदरी घेतलेल्या, बिना पदरावाल्या, वाटला तर घेणं तर घेऊ नका. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा अतिशय सुंदर असा अभंग आहे. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. म्हणून म्हणतात, पवित्र ते कोवळा पावन तो देश, पवित्र ते कोवळा पावन तो देश, पवित्र ते कोवळा जेते हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. ज्ञानदेवी रचला पाया, उभारिले देवालया, ना मातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एक नाथ, खांब दिला भागवत, बहिणी मने फडकविती ध्वजा, निरूपण केले ओझा. वारकरी संप्रदायाची इमारत आहे बा. इमारतीचा कोणी पाया, कोणी खांब, तर कोणी कळस झाले. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे.
आपण प्रत्येक संतांचा अधिकार पाहिला. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. पंढरीश पांडुरंग परमात्म्याला संत महात्म्यांनी समर्पण केलंय म्हणून त्यांचे चरित्र कथा सुद्धा जगविख्यात आहे. जगाच्या मालकाची प्राप्ती करायची असेल तर भगवंताला समर्पण करावं लागतंय. आणि याच महाराष्ट्राच्या मातीला 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. 3 सजावत देश को, सती संत और शूर. 3 लजावत देश को, कपटी कायर और क्रूर. सगळ्यात पहिली सती, संत आणि शूर. मला सांगा महिला मंडळ, सगळ्यात पहिले तुमच्याकडे मोठी जबाबदारी आहे. जेव्हा लहान लेकरू जन्माला येईल सगळ्यात पहिले लेकराचा गुरु कोण? आई. जोरात बोला. माईक मधल्या सोडता खालच्या बोला. आणि नाही बोलला तर एकमेकीच्या शेजारण्याची शपथ. सगळ्यात पहिले लेकराचा गुरु आई. बरोबर? बोलावं कसं, वागावं कसं, चालावं सगळ्या गोष्टी आई शिकवते. आईने चांगले संस्कार दिले मुलगा हरिभक्त परायण होणार. आई संस्कार देण्यात कमी पडली की मुलगा चोरी करणार. मला सांगायचंय तुमच्या हातात संस्कार देण्याचं काम आहे. जेवढे चांगले संस्कार, कारण लेकरू लहान आहे तोपर्यंत संस्कार. कशामुळे? कुंभार मडकं घडवतो पा, त्याच ओला जोपर्यंत चिखल आहे. किती वेळा किती प्रकारचे मडके बनवले मोडवले तरी सुद्धा त्याला परत परत घडवता येतात. का? चिखल ओला आहे तोपर्यंत. पण एकदा का चिखल वाळला मडकं फुटतं पण आकार देता येत. लेकर कानाच्या खाली तोपर्यंत संस्कार. एकदा का कानाच्या वर गेले, तुमच्या डोक्याच्या बाहेर गेले, तुम्हाला घराच्या बाहेर काढतील. पण संस्कार देणं ही अशक्य गोष्ट आहे. सगळ्यात मोठी जबाबदारी. आणि माणसाला योग्य मार्गाने जायचं असेल, जीवनात खरोखर चांगल्या स्थानावरती पोहोचायचं असेल, माऊली ज्ञानोबा सांगतात, भावेविन देव न कळेली संदेह आणि गुरुविन अनुभव कैसा करे. का? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. बाबूराव गुरुजी आपले गुरु आहेत सर्वांचे गुरु आहेत म्हणून तर तुम्ही सगळेजण इथं आलायत. बरेच जण म्हणतील ताई गर्दी नाही. गर्दी नसेल तरी चालते पण दर्दी माणसं पाहिजे. भाजी चांगली होते पा, 10 लाखाची का 2 लाखाची? 2 जणांची भाजी चांगली करता, जास्त मसाला टाकता जरा, बरोबर की नाही? आणि 10 जणांची असल्यावर पातळ होती, डुळडुळ पाणी. मला सांगायचं काय तुम्हाला, आज आपले गुरु करणं फार महत्वाचं आहे. बरं, गुरु करावेत योग्य वेळेत. वेळ निघून गेल्यावर 75 वर्षाची म्हातारी मला म्हणली कीर्तन संपलं ताई तुम्हाला गुरु करायचंय. म्हणलं आजी वय किती? म्हणे 75. मान हलत होती, तोंडात एकही दात नाही. म्हणलं आजी अजून गुरु नाही केला का? आजी म्हणे ताई गुरु केला होता. म्हणलं कधी? म्हणे बिना लग्नाचे होते तेव्हा. म्हणलं मग काय झालं? म्हणे लग्न झालं 2 वर्षात तो गुरु मेला. म्हणलं मग पुढे? म्हणे 35 वर्षाचे झाल्यावर डबल एक गुरु केला. म्हणलं मग 45 वर्ष पूर्ण झालं तोही गुरु? तुम्ही बोला सांगते मेला. म्हणलं मग पुढे? म्हणे 55 वर्षाचे झाल्यावर डबल एक गुरु केला. म्हणलं मग 65 वर्ष पूर्ण झालं तोही गुरु? 100 रुपये द्यायला माय गुरु केला. म्हणलं मग पुढे? म्हणे आता ताई तुम्हाला गुरु करायचंय. म्हणलं मलाही वाटी लावता का काय तुमच्या आधी? मला सांगायचं एकच तुम्हाला, गुरु करावेत पण योग्य वेळेत. बरोबर? योग्य वेळेत. वेळ निघून गेल्यावर सावध होऊन उपयोग नाही. माणसाला जीवनात योग्य मार्गाने जायचं असेल, प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारे एक भजन आहे. लक्ष द्या नाही का?
सर्वसामान्य नाही बरं. बाईने जर ठरवलं ना, बिघडलेलं घर मार्गावर आणण्याचं काम तुमच्या हातात आहे. आज आपण पाहतो अखंड रामकृष्ण हरी महामंत्राचा जप चालू आहे. पुरुष मंडळीला उभा करा तुम्ही, 5-5 मिनिटाला बदलतील, माणसं संपतील पण ठेवणार नाहीत. पण बाई एका ठिकाणी थांबते, एकनिष्ठ. लक्षात ठेवायचं आहे, रामकृष्ण हरी सारखा महामंत्र जगात नाही. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार जर मुखात असेल, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. अखंड नाम जप पाहिजे का? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवाला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल टाळी वाजवा एकदा जोरात. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. का जपावा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना पुण्याची नाही, पुण्याची गणना 2-3 अडाणी होते जरा खेड्यातल्या गेल्या पुण्याला. आळंदीला गेल्या आमच्या जनार्दनदारासोबत. आळंदीला गेल्या दर्शन घेतलं, म्हणे चला पुण्याला जाऊन येऊ. 2 जणी गेल्या आणि वरती पाहिलं, माय राधा काय उचूच बिल्डिंग बांधल्या बाई, किती वर्ष काम चाललं असेल. तिला काय माहिती ते क्रेन असतं म्हणजे किती वर्ष काम चाललं असेल. केसरबाई म्हणते, म्हणून राधा उगाच म्हणते का पुण्याची गणना कोणी. पुण्याची गणना का करावं? नामचिंतन ज्यावेळेला आपण पाहतो सुखी समाधानी आनंदी व्हायचं असेल, नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझ्या पदी लाग माझे तन मन ध्यान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. सुखी समाधानी व्हायचंय ना, नामचिंतन करावं. मला सांगायचंय तुम्हाला, स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही. बाईनं जर ठरवलं किती बिघडलेलं असू द्या मालक, मार्गावर आणण्याचं काम करते. पा कुठली जादू येईल काय सांगता येत नाही. तुम्हाला एक सुंदर असा प्रसंग, अगदी थोड्याच दिवसावरती दत्त जयंती आली म्हणून प्रसंग सांगते. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही. एका वेळेला ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या पत्नी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. नारद मुनी पूर्ण कैलासामध्ये ब्रह्मांडात फिरताय, पोटात की आग शांत बसू देईना. ज्या वेळेला प्रत्येकाला म्हणो माई भिक्षा देही, काहीतरी भिक्षा घाल, प्रत्येक ठिकाणी भिक्षा मागत मागत नारद मुनी सगळीकडे फिरले. पण शेवटच्या वेळेला अत्रि महाराजांच्या पत्नी महान पतिव्रता अनुसई मातेच्या द्वारात आले. माता काहीतरी खाण्या या आई साहेब. विठ्ठल आई साहेबांसाठी जरा टाळी वाजवली. उजळले भाग्य आता ना बघी चिंता भरली. ज्यांच्याकडून अगदी वेळोवेळेला मार्गदर्शन असतं, पहा भेटलीच तारीख आमच्या आईमुळे तुम्हाला. एकदा जोरात टाळी वाजवून स्वागत करायचंय. असो आता काही कमी पडत नाही मला आई साहेबांना. विठ्ठल ज्या वेळेला नारद मुनी अनुसई मातेच्या द्वारामध्ये आले, अनुसई मातेला म्हटले आई काहीतरी खाण्यासाठी द्या. अनुसई मातेला सांगितलं स्नान करते.
5 मिनिटात पंचपक्वानाचं भोजनाचं ताट. नारद मुनी म्हटले माता एवढा वेळ नाही माझ्याकडे. मग आत्ताची आत्ता काहीतरी खाण्यासाठी. पोटातली आग 2 मिनिट सुद्धा शांत बसू देत नाही. मग ज्या वेळेत फळ घेतलं, मंत्र उच्चार केला आणि ते फळ खाण्यासाठी दिलं. नारदा हे फळ खा, तुम्हाला भूकच लागणार नाही. ज्या वेळेला नारद मुनींनी ते फळ खाल्लं तर अनुसय मातेचा अधिकार, नारद मुनींची कायमची भूक मिटली. कैलासामध्ये फिरू लागले. अनुसय सारखी महान पतिव्रताच नाही, अनुसय सारखी महान पतिव्रताच. या 3 जणी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आलेल्या होत्या, एका ठिकाणीच बसलेल्या. त्यांनी ऐकलं अनुसय सारखी महान पतिव्रताच ट्यूबलाईट पेटली. कोण अनुसया? शेंडीवाली बाबा इकडे या. नारद मुनींनी बोला म्हणे कोणाचं नाव घेतलं तुम्ही? म्हणे अनुसय सारखी महान पतिव्रता आमच्यापेक्षा महान आहे. तुम्हा 3घींचे धातूचे पुतळे करून तिनं डाव्या पायाच्या करंगळीला बांधले म्हणे एवढी महान आहे. आणि तुम्ही पहा, कधी विचार करा, एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठेपण कधी सहन होत? एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठेपण सहन होत नसेल. तुम्हाला अनुभव तर उद्या एक काम करा, फक्त एकच म्हणायचं, पप्पीची माय आपल्या शेजारच्या राधा अक्का काय भारी दोडक्याची भाजी करतात ग. दोडक्याची भाजी खावा फक्त राधा अक्काच्या हातची. आणि भाजी करावा फक्त दोडक्याची राधा अक्कानं. ती म्हणाल दोडक्या तू तिच्याच हातची भाजी खा. 8 दिवस जर भाकर भेटले तर फोन करा परत मला सांगायचं काय मोठेपणा कधी सहन होत. मला कधी जर वर्णन केलं, शेजारच्या ताईंनी मस्त साडी घातली होती बरं, नसल काही कळत तरी वर्णन करत जा कधी कधी. नाकात घेणत नाही बबेची माई काय भारी दिसते ग. मला आपल्याला माहिती अख्ख्या रामनगर मध्ये तिच्यासारखं होत नाही, पण तरी कौतुक करायचं. मला सांगायचंय काय, तिला आनंदात ठेवायचा असेल तर कौतुक करायला शिकलं पाहिजे. आपण पाहिलं दुसऱ्या बाईला मोठेपण कधी सहन होत. 3 जणींनी ऐकलं, या 3घींची ट्यूबलाईट पेटली. ब्रह्मा विष्णू महेश आले म्हणे अनुसया महान पतिव्रता आहे, तिचा पातिव्रत्य भंग करायला जावं लागेल. ज्या वेळेला ब्रह्मा विष्णू महेश यांनी समजावून सांगितलं अगं एखाद्या स्त्रीचं पातिव्रत्य भंग करणं चांगली गोष्ट नाही, ऐकलंच नाही अजिबात. तुम्हाला जावंच लागेल. पातिव्रत्य भंग करण्यासाठी साधूचा वेश धारण केला. ब्रह्मा विष्णू आणि महेश अनुसय मातेच्या द्वारामध्ये आई भिक्षाम देही, काहीतरी भिक्षा घाल. अनुसय माता ज्या वेळेला समोर आल्या आणि सांगितलं महात्मा आत्ता थांबा, आतमध्ये जाते, धनधान्य काहीतरी घेऊन येते. आई अशी भिक्षा नाही. मग नग्न भोजन दे. डोळ्यातलं पाणी आलं. नग्न या शब्दाचे 2 अर्थ, विवस्त्र आणि दुसरा न अग्न. ज्याला अग्नीनं स्पर्श केला नाही ते पूर्ण अन्न म्हणजे आईचं दूध. कमंडलू मधलं पाणी घेतलं, साधू महात्म्यांच्या अंगावरती शिंपडलं. मोठी मोठी साधू छोटी छोटी बाळं झाली. दूध पाजलं, त्यांची भिक्षा पूर्ण केली. हे 3 जणी एकमेकीला फोन लावायच्या, तुमच्या आले का? ती म्हणायचं आमचे नाही. चोरांनी अडवलं तर नसेल, कुठेतरी गुंतले तर नसतील ना, गाडीचं टायर तर पंक्चर, काळजी असते पहा तुम्हाला. एकमेकीला विचारायच्या. पण नारद मुनी कैलासामध्ये फिरू लागले. भारत नारी की शक्ती महान, भारत नारी की शक्ती महान 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 महान, हार गए भगवान जिसे, हार गए भगवान जिसे, हार गए भगवान निजे हार नारी की शक्ती महान जिसे हार गए भगवान. या 3 जणींनी ऐकलं. नारद मुनी इकडे या. बोला आमची ते आली का नाही, कधी येतील म्हणे सांगता येत नाही. म्हणजे तिने काही केलं का काय? नारद मुनी म्हटले आता काय करायचं राहिले म्हणजे सगळं करून, म्हणजे आमची थोडीशी मदत करता का? नारद मुनी म्हणतात साधू महात्म्यांनी असल्या भानगडीत पडायचं नसतं. मी तर अजिबात पडत नाही, निघून गेले. हे 3 जणी आले अनुसय मातेच्या द्वारात. ए अनुसय बोला आमचे ती कुठे आहेत? कोण? साधूच्या वेशात आले. माता म्हणतात आहेत ना. कुठे? पाळण्यात.
पाळण्यात म्हटलं जीवाला पाळण्यात का होईना आहेत, आमच्या आम्हाला देऊन टाका. अनुसूया माता म्हणतात ओळखून घेऊन जा. आणि लहान लेकरू पहा तुम्ही, 1-1.5 महिन्याचं आईला जर दाखवलं नाही ना, सगळे लेकरू सारखे दिसते. आईलाच ओळखायला येणार नाही. नेमकं आपलं लक्ष्मी माता म्हणतात आपली इकडचं की इकडचं की इकडचं. मधले होते भगवान शंकर उचलले. भगवान शंकर म्हणतात अगं सोड, मी विष्णू नाही, सोड. पण सोडायला कुठं तयार आहे, नाही सोडणार. चला गो, मला किती वेळ झाली वाट पाहतो, इकडे येऊन बसलो तरी सोडना. लहान लेकरू कोणाकडे जायचं नसेल तर अगोदर हातपाय कडतं पा. हातपाय कडून सोडलं नाही तर रडतं, आणि रडूनही सोडलं नाही तर मग तिसरा कार्यक्रम. सगळं सोबतच. लक्ष्मी माता म्हणतात हे आपलं नाही, आपलं असतं तर असं केलंच नसतं. अनुसूया मातेला शरण आल्या माता, अहंकाराने नाडल्या गेलं होतं, आम्हाला क्षमा करा. ज्या वेळेला स्थान दिलं ब्रह्मा विष्णू आणि महेश, 3 शिरे 6 हात आणि तया माझा दंडवत दत्तात्रयाचं रूप धारण करून प्रगट झाले. मला सांगायचंय स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही. दुसऱ्या आहेत संत. संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीराने देशाचं संरक्षण करायचं. डोळ्यामध्ये तेल घालून अहोरात्र स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होत आहेत. सगळ्यात मोठे उपकार त्यांचे आहेत. पहा, शांत निवांत कीर्तन ऐकतोच आपण इथे. मला सांगायचं या 3 जणांचं या महाराष्ट्राच्या मातेला योगदान आहे. प्रत्येक संतांचा अधिकार पाहिला तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. जगद्गुरु तुकोबा आहे, संत नामदेव महाराजांचा अधिकार पहा. प्रत्येक संतांनी भगवान परमात्माला समर्पण केले. जगाच्या मालकाला कधीतरी म्हणा पहा, हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे, ओ मेरे प्रियतम. जगाच्या मालकाला म्हणायचंय, तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा, एक बार प्रभु बस ये कह दो, तू मेरा मैं तेरा, सांच प्रीत रीत निभा दो, वो मेरे प्रियतम. जगाच्या मालकाला समर्पण. आपण देवासाठी रडतो नवल नाही, देव आपल्यासाठी रडला पाहिजे. पा, आपली भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा असेल. आपण जगाच्या मालकाचं दर्शन घेतो, मंदिरात जाऊन नवल नाही, आपल्या घरी देव आला पाहिजे आणि घराचं मंदिर झालं पाहिजे. संत जनाबाईला दळू लागण्यासाठी जगाचा मालक यायचा. का समर्पण केलं होतं? ज्या वेळेला पाहतोय भगवंताला समर्पण केलं म्हणून नामदेव कीर्तन करी पुढे देव. आपल्याला सुद्धा जागारा वाटत नाही कीर्तनात, चालेल जांभळे द्यायला चालू करतात. तुला सांगायचंय पण नामदेव महाराजांचा अधिकार. फिरविले देवळा जगा माझी ख्याती, फिरविले देवळा जगा माझी ख्याती. नामदेव हाती किंवा नोहे हा सामान्य महिमा संताचा आणि नैवेद्य हातीचा. मग माझी शपथ तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवता का? खरं खरं सांगा, दाखवता? खोटं बोलायचं नाही. एकमेकीच्या शेजारण्याची शपथ अजिबात खोटं. दाखवता 4-5 जणी दाखवत असतील का? कामाचे लई दिवस असले तर तुम्ही देवपूजा तरी करता का टायमाला? खरं खरं सांगा ना मला. बरं, देवाच्या नैवेद्याचं सोडा, भाजी करताना तुम्ही भाजीला शेंगा घालता, शेंगदाणे खोबरं असं करणार तर असं. नारळ घालताना, भाजी करताना तुमचा हात किती वेळा तुमच्या तोंडाकडे जातो? खरं खरं सांगायचं. खाता करता करता खाता की नाही? तुमच्या सुनबाई तशात खाता का? विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचे वारकरी संप्रदायाचा नाक आणि वारकरी संप्रदायाचा कडक ज्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबा आहे. तुकोबा यांचा अधिकार आहे, माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा. मंदिर किती सुंदर बांधा. मंदिराची सुंदरता मंदिराच्या कळसावरून ठेवली जाते. पहा, तशी माणसाची सुंदरता माणसाच्या एकीमेकीच्या नाकाकडे नाकावरून ठेवली जाते की नाही? साधी मुलाला मुलगी पाहिजे असेल तर म्हणतात मुलाला मुलगी पहा, बघायची पप्पा पण अगोदर नाका डोळ्यात पाहतात का? तुमच्याकडे पोरी भेटतात का? मी कुठे गेल तरी तीच भानगडे सध्या. नाकाला शेंडा असावं महिला मंडळ. बाई किती सुंदर असू द्या, किती देखणी असू द्या, भलं मोठं भली मोठी न तर एवढं उरस नाका असेल तर शोभत. काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली. नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. रील मध्ये राहिले आता कळेल तुम्हाला. लय वेट करून दे. धार असावी नाकाला, फक्त धार. नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस कळा.
नाकाला शेंडा. वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा अधिकार तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. जगण्याचा पाया चालण्याचे विचारांची अनुरेमी अथोकडा तुका आकाशा एवढा. एवढंच नाही, आबाळ सुद्धा ज्यांच्या उंचीच्या समोर ठेंगणाय. अधिकार संपन्न तुकोबाराय. तुका राम आणि नाम घेता कापेयम. साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता वारकरी व्हावं. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, एकदा मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करावी आणि एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. अभंगाच्या पहिल्या चरणी जोरात टाळी वाजवायला. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात, होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. एकदा तरी वारकरी होऊन पंढरपूरची वारी. आता वारकरी होण्यासाठी काय करावं लागेल? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये कोणत्या तुळशीची माळ धारण करायची. आता बरेच जण म्हणतील तुमचं ऐकून घालू आम्ही माळ. लोक म्हणतील करून करून भागला. आणि मार्ग जर बरोबर असेल तर लोकांनी किती नाव ठेवू द्या. कारण तुकोबारे सांगतात, निंदकाचे घर असावे शेजारी. लोकांनी किती निंदा करू द्या. माणसाला जीवनात मोठं व्हायचं असेल तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर बर्फ ठेवायला शिकायचं. याचा अर्थ काय? डोकं कायम शांत ठेवा, तोंडानं कायम गोड बोलत राहा. सगळं जग तुमचं आहे, फक्त कसं वागता आलं पाहिजे. माणसाने जगावं कसं सुंदर असं एक उदाहरण आहे पहा. तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल ऐकलं. माणसाने राहावं कसं. किती लोकांनी निंदा करू द्या, मार्ग जर बरोबर असेल, फक्त त्या मार्ग बरोबर असून आपली वाटचाल व्यवस्थित चालू असली पाहिजे. एक शेतकरी होता पहा. शेतकऱ्याकडे 2 बैल. उन्हाळ्याचे दिवस होते. शेती नांगरण्यासाठी त्यानं बैल नांगराला जुंपले. दुपारीची वेळ झाली. घसा ताणानं व्याकुळ झाला. पोटातली आग शांत बसू देईना म्हणून त्या व्यक्तीनं बैल डोंगरात चरायला सोडले.
थंडगार झाडाचं सावली पाहिली, त्या झाडाच्या खाली येऊन बसला. त्यानं भाकरीचं गातोडं सोडलं, पाण्याची बॉटल हातात घेतली, पाण्याचा डेरा, आणि जेवण करण्यासाठी बसला. ज्या वेळेला एक म्हातारा बैल चरता 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 बैल एका विहिरीत पडला. अख्ख्या रामनगर मधले लोक जमा झाली. म्हणे दादा हा तुमचा बैल विहिरीत पडला. हा म्हणला पडू द्या, पडला तर. असाही म्हातारा झाला म्हणे. लोक म्हणले अहो दादा मुका जीव म्हणून एवढा जीव घेऊ नये, एवढं काम करून घेतले, काबाड कष्ट त्याच्याकडून करून घेतले, म्हातारा होईपर्यंत तुम्ही त्याला सुट्टी दिली नाही, खुशाला म्हणता पडू द्या, वरती काढा. आम्हाला काय म्हणे, त्याला जर वरती काढायला गेलो तर 40,000 रुपये खर्च आहे, अजून जर 30 टाकले तर नवीन बैल चांगला भेटेल, याला मरू दिलेला. तर लोक म्हणे दुर्गंधी सुटल, अख्ख्या रामनगर मध्ये वास येईल, पण एक काम करा, अख्ख्या रामनगर मधला कचरा जमा करा आणि त्या बैलाच्या अंगावर टाका, बैल खाली दबून राहील, तुम्हाला वास येणार. लोकांना पडलं. लोकांनी बैलगाडी भरून कचरा जमा केला. घंटागाडी येते तुमच्या, कचऱ्याची गाडी येते, तुमच्याकडे कशाची बैलगाडी आली? कचऱ्याची गाडी आली. सगळ्या लोकांनी कचरा जमा केला. त्या माणसाला सांगितलं या बैलाच्या अंगावर या विहिरीत कचरा टाकायचा. ज्या वेळेला कचरा जमा करून आणला आणि एक गाडी, त्या बैलगाडी एक ती गाडी भरून कचरा बैलाच्या अंगावर टाकला. पहा तुम्ही प्राणी कोणताही पहा, अनुभव घेतला नसेल तर घेऊन पहा, कोणताच प्राणी अंगावर कचरा कधी ठेवत नाही. टाकून पहा, बैलाच्या अंगावरती एक गाडी कचरा टाकला, बैल अंग झटकायचा आणि कचऱ्याच्या वरती उभं राहायचा. असं करत करत रामनगर मधला कचरा संपला. अंग झटकून कचऱ्याच्या वरती उभं राहता आलं, तो माणूस जीवनात कधीच मागे राहत नाही. मला सांगायचं काय, तुम्हाला जगता आलं पाहिजे. फक्त गळ्यात पवित्र तुळशीची माळ, ज्या दिवशी माळ घालाल त्या दिवशी दुसरा जन्म होतोय आपला. आज लग्न झालं असं ठरवलं जातं बाईचं कधी, जेव्हा गळ्यात मंगळसूत्र आहे. आता माझं विनाकारणच नाव टाकले या पत्रिकेत, सौभाग्यवती. का टाकले तेच कळाना मला. का टाकले, बरेच बाई बघत असते, आता काही दिसलं बाई, त्यांना काय माहिती मी 20-21 वर्षाची, पण त्यात साडी घालते. आमच्या आई साहेबांनी त्यांनी आम्हाला दंड घालून दिला, वारकरी संप्रदाय. कीर्तन करायचं असेल तर साड्या घालायची, साडी घालतो. पण तुम्ही ऐकतात म्हणून सगळेजणांनी टाळ्या वाजवा. आम्हाला ऐक नाही, वारकरी संप्रदाय टिकायचं असेल, राहायचं असेल, नियम तर पाळावे लागतील. पण हा काय कोणाच्या घरचा परमार्थ नाहीये. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सांगतायत, पूर्ण आयुष्य गेले त्यांचं वारकरी संप्रदायामध्ये. आमच्यासारखे कित्येक मुली तयार झाले असतील. आमच्या गुरु आणि आमच्या आई साहेब कित्येक वेळा एका पत्रिकेत सोबत कार्यक्रम होतात. का मला सांगायचं एकच, ऐकणं आमचं कर्तव्य आहे. आणि जे ऐकणार नाही ते कधी जगावर उभे राहत नाहीत. पहा त्यांचं ऐकावंच लागेल. विठ्ठल विठ्ठल. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करायची. एकदा तरी पंढरपूरची वारी का करावी? मनुष्य देह धारण करून आल्यावर पंढरीशी जारे आल्यानो संसारात. दिनाचा सोयारा पांडुरंग, दिनाचा सोयारा पांडुरंग, वाट पाहि उभा सगळ्या जण, वाट पाहि उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावी, वाट पाहि उभा भेटीची आवडी. माझा ऐकलं, भेटीची आवडी. चांगल्या महिला आहे बरं तरी, दरवर्षी यायला हरकत नाही. आता मला सांगायचं काय तुम्हाला, गळ्यात एकदा तरी पवित्र तुळशीची माळ, पंढरपूरची वारी करायची. का करावी वारी? बरेच जण गेले असतील नसतील. कोण कोण गेले पंढरपूरला? एकदा हात वरती करा. खरा खरा खोटा करायचा नाही. आमच्या आई साहेब काकू दरवर्षी जातात, तुम्ही नका करू. यांचे विचार द्या. वा, तुमच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. आणि जे गेले नाही ना त्यांनी कीर्तन संपलं माझ्या गाडीत बसा. नसेल जरा उद्या चालले मी तिकडच, सोडून दे तुम्हाला तिकडं, आणत नाही परत. मला सांगायचं काय तुम्हाला, एकदा तरी जरी गेले नसाल सगळ्यांनी डोळे झाकायचे आणि आपण पंढरपूरला जाऊ एका भजनाच्या माध्यमातून. पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन एकदा तरी. चला हो चला पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगावू. चला हो पंढरी जाऊ, चला पंढरी जाऊ,
संत पद तुळशीला, संत पद तुळशीला, श्रीराचा शिवलगा पाहू चला हो पंढरीला, चला पंढरीला, लोकांना खाल्ली आहेत. तुम्ही म्हणता देवाला आम्ही नैवेद्य दाखवता तुम्ही, पण खाऊ घालण्याची ताकद आपल्यात नाही. जगाचा मालक येतो पण त्याला खाऊ घालण्याची ताकद पाहिजे. मला सांगायचं एकच, वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या मुखात देवाचं भजन आहे तेही अंतःकरणातून पाहिजे. उभं करायचं म्हणून रोजण लावल्यासारखं करायचं नाही. मग ताई म्हणल्या म्हणून म्हणा असं अजिबात. पण तू म्हणाल ताई भजन केलं तर फायदा आहे ना. फायदा सुद्धा फायदा कोणता? तयाच्या चिंतनी निरसेल संकट तर आला दुर्घट. दुसरं प्रमाण माऊली दनोबऱ्या सांगतात, नारायण हरी उच्चार नामाचा आणि तेथे कळी काळाचा रेगडा. भगवंताचं भजन करा, केसाला धक्का लागणार नाही. आज आपण पाहतोय लाखो दिन महाराज मंडळी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जातात. पहा, कार्तिक वारीसाठी माऊली दनोबऱ्यांच्या दरबारामध्ये जातात, पण कधीच कोणाच्या केसाला धक्का लागत नाही. श्रीमंत असू द्या गरीब असू द्या, माहिती नसतं लोकांना हे वारुळ होतं की ते स्मशानभूमी, काहीच माहिती नाही. पण प्रत्येक जण त्या ठिकाणी असतात. पहा का अखंड त्यांच्या मुखात भगवंताचं भजन आहे. कधीतरी प्रश्न पडतो, आपल्यापेक्षा भाग्यवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाखालील वीट सुद्धा भाग्यवान आहे. आपल्यापेक्षा भाग्यवान आहे ती, कारण त्या एका विटीमुळे पंढरपुराला सुद्धा कीर्ती प्राप्त झाली. माणसाचा जन्म धारण करून आले, पण माणसं माणसासारखे जगायला तयार नाहीत. नाही देव होताला होऊ नका, नाही साधू होताला होऊ नका, माणसाला माणूस होणं काळाची गरज आहे. आज आपण पाहतो 5-5, 6-6, 3-3 वर्षाच्या मुली कळत नाहीत लोकाला. यासाठी वारकरी संप्रदाय साधू संतांचे विचार तुमच्या कानावरती पडणं अत्यंत गरजेचं आहे. आणि खास करून म्हाताऱ्या माणसाने एका वेळेला कीर्तन भजन नाही ऐकलं तरी चालतील, पण तरुण मंडळींनी इथं येऊन बसणं गरजेचं आहे. बरेच जण म्हणतील ताई तुम्ही अभ्यास काय, वारकरी संप्रदायात आम्ही सुद्धा काहीतरी भगवी पताका खांद्यावरती घेऊन चालतोय. वारकरी संप्रदायाचे नियम आमच्या सुद्धा आचरणात आहेत. म्हणून तर माऊली ज्ञानोबा यांची पंढरीश पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे. पहा ते वीट भाग्यवान आहे का? भाग्यवान आहे का? योग्य 28 विटेवरी उभा. छोटस भावगीत प्रत्येकाने पहिल्यापासून ऐकत आलाय, त्याला परत आपण उजाळा देऊ. अगदी जुने बरेच वयोवृद्ध मंडळी आहेत, त्यांनी ऐकलं सुद्धा आहे. कुठली ती होती माती कोण तुम्हारा घडवीत उभारी पहा विश्वंभर तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत पाहताच मोती रंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी मला सांगायचंय मुखात भगवंताचं भजन का करावं. नामच चिंतन हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेनी माया जाळ तुटती. सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी. विचाराचे जरी प्रकार आहेत, एक विचार कधी करायचा, दुसरा विचार एकदाच, आणि तिसरा विचार वारंवार. दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार माणसानं कधी करू नये. दुसऱ्याला आग लावायला आपण उभे राहिलो की आपल्याला लागते. दुसऱ्याला खड्डा खाणला की त्या खड्ड्यात आपल्याला जाऊन पडावं लागतं का कधी दुसऱ्याचं. पण काही लोकांचा स्वभाव असतो, किती दोघे सख्या भावाचं चांगलं चालू द्या, काडी लावून देण्याचं काम करणार. लोकांचं कामच एवढं, किती सुंदर नियोजन करा पण जमलंच नाही असे म्हणणारे सुद्धा असतात. मला सांगायचं काय तुम्हाला, माणसाला एका वेळेला इथं येऊन बसणं नाही झालं तरी चालतं, पण या धार्मिक गोष्टीला माणसाला नाव कधी ठेवू नये. भगवान परमात्मा स्वतः सांगतात, माझे भक्त गाती जेथे, आणि नारदानी उभा तेथे. साक्षात भगवान परमात्माचं स्थान आहे इथे. इथे आपण येऊन निंदा करायची नाही. कीर्तनाची जागा
करायची नाही. अखंड कंठात भगवंताचं नामचिंतन का करावं माऊली ज्ञानोबारे सांगतात. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगना मुली माडना ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा देवाचं भजन केलं पाहिजे. नामचिंतन बरेच जण म्हणतील ताई अहो करू ना म्हातारपणी बसलाय कीर्तनात. कीर्तन संपेपर्यंत माहिती का कोणाच्या छातीत चमकल सांगता येत नाही. योग्य वेळेत सावरून भगवंताचं भजन करायचं. म्हातारपण येईल की नाही माहिती नाही. अल्प आयुष्य मानवी देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालक व पिढा रोग क्षय काही भजनासी उरले ते पाहिगा. रामाचं भजन तोपर्यंत जोपर्यंत हा आत्माराम आहे. ज्या दिवशी हा आत्माराम निघून जाईल राम नाम ते म्हणावं लागतं. म्हणून संत तुळशीदासजी सांगतात पहा बिनु सत्संग विवेक न होई राम कृपा बिनु सुलभ न सोई. सिया राम बिनु सत्संग विवेक न होई राम कृपा बिनु सुलभ न सोई. योग्य वेळेत सावरून देवाचं. बऱ्याच जण म्हणतात ताई जंगलात जायची गरज सोपं केलंय ठाईचं बैसोनी. त्यापुढे सांगू बऱ्याच जणी मला सांगा 4-5 जणी जर सोबत असल्या दिवसभर काम करायला किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात. एकटे असल्यावर करल आणि त्यातून अमावस्याची रात्र असा राम 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 एकटे असल्यावर घरात तेवढंच लाईट जावा. 4-5 जणी सोबत रात्रभर दिवसभर सोबत असले तर काकू अशा बसल्यात लाईनीत मी तो गोल करून बसणारे एकमेकीने म्हणणार तुम्हाला माहिती कीर्तन संपलं पहा अशा मंडपाच्या बाहेर ये गेट मधून एकमेकीला म्हणणार मला सांगायचं काय तुम्हाला काम कोणतंही करा तोंडाचं काही काम आहे का. कामामध्ये काम काही म्हणा राम राम किंवा काळ वेळ नाम काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पायी उत्तर. भजन पहिला विचार दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा कधी करायचा. दुसरा विचार एकदाच. वाटोळ का करायचं नाही का. पती पत्नी एका घरात राहत होते. लेकरू बाळ नाही काही नाही. ठरवलं एक दिवस ज्या वेळेला स्वतःची सासूबाई म्हणजे या मुलाची आई होती ही म्हणली अहो 4-5 दिवस कुठं जायचं असेल बाहेर तर जाता येत नाही. तुमची आई घरात आहे. रोज तिला सकाळ संध्याकाळ दुपार जेवायला करून द्यावं लागतं म्हणे. काहीतरी बंदोबस्त करा. मग हाच म्हणे काय सांगू तू तरी आयडिया कर काहीतरी. म्हणे 50 एकर शेती आहे. शेतीत एखादी झोपडी बांधा म्हातारीला आणि तिकडे टाका. झोपडी ठेवलं पण बऱ्याच दिवस 1 महिनाभर सकाळी संध्याकाळी डब्बा नेऊन द्यावं लागायचं. एक दिवस म्हणे तुमचे काय मला हाल सहन होईना एक काम करा तुम्ही काहीतरी बंदोबस्त. म्हणे तू काहीतरी सांग आता काय करू. मी म्हणे रॉकेलची कॅन घेऊन जा झोपडी टाका म्हणे काडी लावून द्या. टेन्शन घेऊ नका आपण आपल्या आनंदात राहू. संध्याकाळच्या वेळेला मुलांना ऐकलं आणि बरेच जण ऐकतात पहा ऐकतात काय तुमची तुम्हाला माहिती. आता कुठून पद्धत निघली काय नो मालकाला म्हणते तुम्ही भाजी करा मी पोळ्या करते. आणि जास्त शेतीच्या ठिकाणीची ते खेड्यातला हाणून घेतो करून जोरात बोलन मी इकडे हिंमत सुद्धा होत नाही सांगायची. दिवसभर गप्पा हाणी पण तरी यांनी कॅन घेतली शेतात आला त्या झोपडीवरती टाकलं. पण आपण म्हणतो ना देवतारी त्याला कोण मारी. शेजाऱ्याच्या शेतातल्या 4-5 गाया ज्वारीच्या कणस खाण्यासाठी आलेल्या होत्या. ज्वारी खाण्यासाठी ही म्हातारी ते गायांना हाकलण्यासाठी गेली. तिनं पाहिलं मुलगा झोपडीवरती रॉकेल टाकतोय. काडी लावून दिलेली पाहिली. मुलाला वाटलं म्हातारी गेली. हा घरी आला. दशक्रिया विधी केली. 13वा केला. गंगा पूजन सगळं झालं. 20-21 दिवस झाले. त्याच गावात चोरी झाली. म्हातारी शेतातच चोरी झाली. त्याच गावातले चोर ज्या झाडावरती म्हातारी बसायची त्या झाडाखाली येऊन बसल्या रात्री 12-1 वाजता. आणि 5 लाख रुपये त्यांनी गाठोडच आणलं होतं उचलून. नेमकं ऊसाचं कापसाचं बिल आलेलं होतं. 5 लाख रुपये उचलून आणले. एकमेकाच्या दोघांचे भांडण. तो म्हणायचा पहिला वाटा तुझा की माझा.
तुझा की माझा आहे, दोघांच्या मध्ये म्हातारीच बोलली, तुमच्या दोघांच्या आधी माझा. यांनी आता रात्रीच्या 12 वाजता एखादी म्हातारी वर दिसल्यावर थांबतील का चोर जागेवर? भूत करून पळत सुटले. म्हातारीने तेच गाठोडे घेतलं आणि रात्री 12-1 वाजता घरी आली. आवाज दिला, बाळ्या घर उघड. आईचा आवाज येतो, ओळखीचा आवाज वाटतो. दरवाजा उघडला. ज्या वेळेला दरवाजा उघडला आणि त्याच दरवाजामधून म्हातारीला आतमध्ये घेतलं, विचारू लागले, आई तू आली कशी? तिने सांगितलं, तुझ्या वडिलाला भेटायला गेलते स्वर्गात. वडिलांनी 5 लाख रुपये दिले म्हणे, पोराला एवढे देऊन ये म्हणले. सुनबाई म्हणले, मग माझे सासरे भेटले म्हणल्यावर मग माझे आई वडील भेटले असतील? म्हणे भेटले ना. भेटले म्हणले, मग काय म्हणले? म्हणे तुम्ही तुमच्या मुलाला भेटून या 4-5 दिवस आणि तोपर्यंत आमच्या मुलीला वर पाठवून द्या. म्हणे मग जायचं कसं? रस्ता कसा? राईट लेफ्ट सरळ कसं? ते म्हणे एक काम करायचं, झोपडी तयार करायची. मी सगळं पाहिलं होतं ना. त्याच्या रॉकेल टाकायला सांगायचं मालकाला, काडी लावून द्यायची. किती चटके बसले तरी सहन करायचे. धुराधुरानं जायचं म्हणे वर. झोपडी तयार केली. झोपडीच्या आतमध्ये जाऊन बसली. एवढे चटके बसायचे पण सहन केले 5 लाख रुपयासाठी. कारण तिला वाटलं तिचे वडील देणार 5 लाख रुपये. चटके सहन केले. जीस धुराधुरानं गेली. ती अजून परत आली. मला सांगायचं काय तुम्हाला, दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार माणसानं कधी करायचा नाही. दुसरा विचार एकदाच, सावधान, हा विचार एकदाच करायचा आहे. कारण एका पुरुषात 2 नारी आणि पाप वसे त्याच्या घरी. त्याच्यासारखा महापापी दुसरा कोण नाही. तिसरा विचार, नामधरा कंठी, हा विचार वारंवार करायचा आहे. मग भगवान परमात्माचं नामचिंतन का करावं? योग्य वेळेत तर शरीराची होय माती, शरीराची होय माती, किंवा नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. आता किती वेळ राहिला आपला? किती वेळ राहिला? मी कीर्तनाचा वेळ नाही विचारित, आयुष्याचा वेळ विचारला मी. कीर्तन तर संपणाऱ्याच्या आज लावू द्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला सांगायचं काय तुम्हाला, माणसाचं आयुष्य पहा. योग्य वेळेत सावध व्हायचं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, होय वार करी पाहे रे पंढरी, एकदा तरी वारकरी म्हणून पंढरपूरची वारी करा. एकदा का वारी होऊन पंढरपूरची वारी, जीवनातील सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. पहा, काय करावी साधने, फळ अवघेची येणे, किंवा येणे साधती साधने, आणि तुटती भवाची बंधने. प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. बऱ्याच जणी नवस करतात ना, देवाला करता की नाही, देवा एवढा एक बोलताय की दादा मुलं होऊ दे. भगवंताचा नवस पूर्ण सुद्धा करतात. पहा, भगवंत पूर्ण करतात, पण नवस फेडायचा बऱ्याच जणांच्या लक्षात राहत नाही. मला सांगायचं काय तुम्हाला, जगाच्या मालकाला मागितलंही पाहिजे, पण काय मागावं याला सुद्धा मर्यादा आहे. भगवान परमात्मा प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतो, पण देवाचा एक स्वभाव आहे,
घेशी तेव्हा देशी देतो ना. एका हाताने दिलं तर 10 हाताने देतो. एवढा उदार आहे भगवान परमात्मा, एवढा उदार. उपमन्यूनं जगाच्या मालकाला फक्त दुधाची वाटी मागितली होती तर महासागर दिलाय. 5 वर्षाच्या द्रोह बाळानं वडिलांची मांडी मागितली तर अढळ पद दिले. त्याच्या पुढे सांगू, द्रौपदी मातेनं 999 धागे, एक दोरा बांधलाय, एक चिंदी बांधली बोटाला. 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्यात. का? कंठात भगवंताचं नामचिंतन आहे. जगाचा मालक देतो पण त्याला द्यावं काय याला सुद्धा मर्यादा आहे. तुमच्या जावयाचा आवडतीचा पदार्थ करायचा असेल तर कोणाला विचारता काय आवडतं जावयाला? कोणाला कोणाला विचारता? हाजी जावाय नाही काय? जावायला काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार? पुढचं मी काही विचारत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. कुणाला विचारता? मुलीला विचारता. बरोबर, मुलीला विचारता. जावाय आहेत ना सगळ्याला, शेण साई उतरण आणि बाईला आवडतं पहा. जावाय आले की बसायला ताट, तिकडं काही का असं ना, खायचे का हाल असं ना, बसायला ताट, ताटाला ताट, सगळं असतं. जावायला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती ना, तसं देवाला काय आवडतं हे संताला माहिती. देवाला द्यायचंय. आवड देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार. आता आवड पाहिली तर जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. तुमची आमची आवड वेगळी आहे. महिला मंडळ तुम्हाला काय आवडतं? साडी आणि भांडे घासायला. काय आवडतं तुम्हाला? साडी आणि 65 वर्षाची म्हातारी मालकाला म्हणायची, नवनाथ महाराज अख्खं आयुष्य गेलं तुमच्यासोबत पण मला कधीच नाही केला फुटका, असं ती मालकाला म्हणी. काय म्हणी? मला नाही केला फुटका. मालकाला राग आला, दुकानात गेला, 100 रुपयात 1 किलो सोनं. तुमच्याकडे आहे? ज्याला कसल्याही प्रकारचा टॅक्स. आणि ही होती बचत गटाच्या अध्यक्ष. काल तर गमत सांगते आई साहेब, अध्यक्ष होती बचत गटाची. आमच्या गावाच्या शेजारी दुसरं एक गाव आहे मोहिती वस्ती म्हणून. मोहिती वस्तीवरती 5 जणी रात्री 10 वाजता भांडत होते एकीमेकीला. अशा दारातच मध्ये वही, एक पेन, उद्या साहेब येणार आहेत, उद्या साहेब येणार आहेत. सगळ्याचे पैसे गोळा करू करू बेजार. कोण? अध्यक्ष. ती पण ती बाई उगाच अध्यक्ष झाली, कशाला झाली असं जीवाला खात्रात. मला सांगायचं का तुमची काय बचत गट? बचत इथली सोडून आमची तिकडची सांगते. तुम्ही अजिबात मनावर घेऊ नका. ही अध्यक्ष होती आणि यांच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आलं. 4-5 जणी लग्नाला निघाल्या, बाकीच्या मोठ्या मोठ्या घरीच्या होत्या. कोणाकडे 2 तोळी, कोणाकडे 5 तोळी, कोणाकडे 10 तोळी, कोणाकडे 9 तोळी सोनं. ओरिजिनल सोनं गळ्यात घातलं आणि हिच्याकडे सगळं खोटं गळ्यात घातलं. आणि बाईचा स्वभाव आहे पहा, किती चोर सुटले तरी बाई पदराच्या वरून सोनं टाकते. लग्नाला गेल्या, लग्न लागेपर्यंत चोरांचा डोळा नुसता यांच्या. चोर म्हणे आजी सोनियाचं सोनं पाहिलं चोरांनी आनंदाने उड्या मारायला लागले पहा. एवढा आनंद झाला, अशी 8 रानात त्यांची गाडी अडवली. लग्न लागलं, चाकू दाखवलं, उतरा खाली. सगळेजणी खाली उतरले. मोठ्या मोठ्या घरच्या होत्या ना, माई राधा अक्का केसराबाई द्याबाई सोनं काढून. पोराला 1.5 लाख रुपये पगार आहे. सोनं भेटेल परत पण जीव नाही भेटायचा. सोनं दिलं काढून पण या अध्यक्ष कुठे देते? खोटा असून दे ना काकू, अशी हाणली सोरांनी. माराच्या बेनं दिलं काढून. बरं काढून दिलं, ग बसाव की नाही? हो वहिनी ग बस, पण तोंड कुठं ग बस. जा घेऊन जा म्हणली. 100 रुपयात सगळं आणलंय. चोर म्हणे बाईमुळे दिवस फुकट गेलाय. इथपर्यंत गेल गेट पर्यंत, परत आली, परत हाणली. रागा राग तोंड सुज तर मार खाल्ला, भलं मोठं तोंड. बरं परत तरी ग बसाव की नाही? परत म्हणती हाणून हाणलं मोडत्यानी, त्याच्या बापापेक्षा कमी झालं. मला सांगायचं काय तुम्हाला, आवड प्रत्येकाची वेगळी आहे. ही झाली जीवाची आवड, संताची आवड. माझ्या जीवीची आवड, माझ्या जीवीची आवड,
विठ्ठलाची आवडी, पंढरपुरा ही संताची आवड आणि भगवंताची आवड. अखंड भक्तांना नामचिंतन केलेलं भगवंताला आवडतंय. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल, अभिमान नुरे कोड, प्रत्येक इच्छा मनोकामना भगवंत पूर्ण करतात. देवाला मागितलंही पाहिजे, पण काय मागावं याला मर्यादा आहे. आज आपण पाहतोय जगाच्या मालकाकडे आपण मागतो पहा, पण मागणाऱ्या व्यक्तीच्या कायम चरणाजवळ बसलं पाहिजे. तुकोबराय सांगतात, सुख वसे तुझे पायी आणि मज ठेवी तये ठाई. विश्वातलं सर्व सुख असेल तर जगाच्या मालकाच्या चरणाजवळ आहे, भगवंताच्या चरणाजवळ सुख आहे. कारण आपल्याला मागतो. तुम्हाला सुंदर प्रसंग सांगते. महाभारताचं युद्ध होण्याच्या अगोदर दुर्योधन अर्जुन भगवान परमात्माची सहाय्यता घेण्यासाठी आले पहा. चरणाजवळ बसावं का त्याचा प्रसंग सांगते. ज्या वेळेला भगवंताची सहाय्यता घेण्यासाठी आले, जगाच्या मालकाला दुर्योधन आला, भगवंताच्या डोक्याजवळ बसला. अर्जुन आले ना, अर्जुन देवाच्या चरणाजवळ. सगळ्यात अगोदर देवानं पाहिलं कोणाला? अर्जुनाला. दुर्योधन म्हणे, देवा त्याच्या अगोदर मी आलोय. देवाला दिसला नाही का? डोक्याजवळ बसलेला होता. विचारलं, आलात कशासाठी? महाभारताच्या युद्धाच्या अगोदर तुमची सहाय्यता. जगाच्या मालकानं सांगितलं, एकीकडनं माझं सैन्य राहील, पूर्ण सैन्य, एकीकडनं फक्त मी एकटा. मनात आलं तर चार ज्ञानाच्या गोष्टी सांगेल, नाही तर. दुर्योधनानं विचार केला, देवाला घेऊन काय करत आहे? या अगोदर सांगताही सांग. मनात आलं तर चार ज्ञानाच्या गोष्टी सांगल. कशाला पाहिजे? सैन्य घेतलेलं बरं. आपली भानगड तीच आहे, दुर्योधन बुद्धी. सध्या आपल्याला सुद्धा देवाकडून पाहिजे, देव कोणालाच नको आहे. पण ज्या दिवशी जगाच्या मालकाला मागाल ना, कायम विजय आपला असणार आहे. आपण विचार करतो, दुर्योधनानं देवाला देवाकडून मागितलंय आणि अर्जुनानं देवालाच मागितलंय. विजय कोणाचा झाला? एखाद्या माणसाकडून पाहिजे असेल तर चरणाजवळ पहा. एखाद्या बाईकडून पाहिजे, तुम्हाला कब्बर साखर पाहिजे, जर म्हटल्या गंगूताई अहो देता का साखर? कब्बर साखर 8 दिवसानं का होईना आमच्या आणले ना, परत देईल तुम्ही, असं म्हटलं तर देणार नाही का? ती म्हणाल देऊ नको, किंवा दिले तर महिन्याच्या नंतर, 1 वर्षांनी, काय हरकत? आणि तिला जर म्हटल्या हा लोकांच्याच मुंड्या मोडून आणल्या, दी दी काय कमी तुला, असं म्हटलं भेटल का? दारात तरी उभी करील का ती? मला सांगायचं काय तुम्हाला, असं नसेल पटेल तुम्हाला. सगळ्यांना पटावं असं सोपं उदाहरण घ्या. मटका माहिती ना? मटकं, त्याला एक तुटी होती पहा, आणि तुटीवरती एक वाटी होती. कित्येक वर्षाच्या नंतर वाटीनं एक दिवस त्या तुटीला प्रश्न, तुटी कळते ना तुम्हाला, नळ, हा, ते तुटीला प्रश्न विचारला, का ग तुटी, आयुष्य गेलो तुझ्या सोबत, पण कधी आम्हाला पाण्याचा थेंब दाखवला का? कोणी विचारलं? वाटीनं तुटीला विचारलं, कधी आम्हाला पाण्याचा थेंब दाखवला का? तर तुटीनं उत्तर फार सुंदर दिलं पहा. वाटी, एखाद्या माणसाकडून काही पाहिजे असेल ना, त्याच्या पायाजवळ बसायला शिक, डोक्यावर बसून नाही भेटत. मला सांगायचंय, विश्वातलं सर्व सुख कुठे असेल तर जगाच्या मालकाच्या चरणाजवळ आहे. देवाच्या चरणाजवळ जागा पाहिजे. आज आपण पाहतोय, विचार जरी केला, लोक म्हणतात ताई परमार्थ करण्याची गरज नाही. देवाशिवाय जगात आपलं निस्वार्थ मनानं प्रेम करणं नातं, ऐसी कळवळ्याची जाती, कधी लाभाविनी प्रीती. एकदा का आई वडील निघून गेले, आई वडिलांची सेवा केली भक्त पुंडलिकानं. म्हणून तर संतांनी सांगितलंय, माय बाप केवळ काशीन तेने न जावे तीर्थाशी. आणि एकदा तरी पंढरपूरची वारी भक्त पुंडलिकानं माता पित्याची सेवा केली. 28 युगापासून ऋषी पांडुरंग परमात्मा विटेवरती विराजमान आहेत. पण जगाच्या मालकाला आपण पाहतो